नमस्कार, जय मल्हार। यावर्षी आपण पुण्यश्लोक अहिल्या माँसाहेब यांची 300वी जयंती सबंध महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी करतोय। अनेक कार्यक्रम होत आहेत। ज्या देवींनी सबंध भारतामध्ये अनेक लोक उपयोगी कामं केली, त्याच देवींनी नाशिक जिल्ह्यामध्ये नांदूर मध्यमेश्वर या ठिकाणी गोदावरीच्या काठी एक वाडा बांधला होता। तिथं रामाच्या मंदिराची सुद्धा स्थापना देवींनी केलेली होती। त्या वाड्यामध्ये अहिल्या देवींचं वास्तव्य होतं। अनेक मंदिरं देवींनी बांधली, अनेक वाडे देवींनी बांधले, पण ह्या वाड्यामध्ये देवींचं वास्तव्य होतं। पण ह्याच 300व्या जयंतीच्या वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा आदेश नसताना फक्त एखाद्या विशेष व्यक्तीचं मनाचं समाधान करावं म्हणून तो वाडा बिना वर्क ऑर्डरचं, बिना कुठल्याही मान्यतेचा तो वाडा पाडण्यात आला। ग्रामस्थांनी त्याला विरोध केला तरी सुद्धा तो वाडा पाडण्यात आला। मग हा आपण देवींना या 300व्या जयंतीच्या निमित्ताने न्याय देणार आहोत का? देवींनी बांधलेल्या स्मारकांची हीच आपण किंमत करणार आहोत का? हा मला सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे। ग्रामस्थांचा विरोध असताना सुद्धा अशी काय तातडी होती की एका दिवसामध्ये तो देवींचा वाडा तिथं पाडण्यात आला? त्यामुळं माझी महाराष्ट्र शासनाला, जे खूप चांगलं काम या देवींच्या वर्षानिमित्त देवींच्या वर करत आहे, त्या शासनाला, माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की कुठलीही वर्क ऑर्डर नसताना अशा प्रकारची कारवाई तिथं झाली कशी, आणि ज्या लोकांनी मनाचा कारभार करून ही कारवाई केली आहे त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे। त्या लोकांना योग्य तो समज दिला पाहिजे आणि देवींचा पाडलेला वाडा पुन्हा ज्या स्थितीत होता त्या स्थितीमध्ये आणला पाहिजे। मला विश्वास आहे माननीय मुख्यमंत्री ह्याच्यावर योग्य ती कारवाई करतील आणि संबंधित लोकांना कठोरातली कठोर शिक्षा केली जाईल। धन्यवाद।